नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि पोलीस सचिन ज्या ठिकाणी पडलेला असतो त्या ठिकाणी जातात. अर्जुनला थोडा डाऊट येतो की हा नाटक तर करत नसेल, खरंच बेशुद्ध आहे का की काय. त्यावेळेस कॉन्स्टेबल पाणी त्याच्या तोंडावर मारतात आणि त्याला बसवतात. तो बोलतो, अर्जुन तू मला वाचवायला आलास. त्याचे डायलॉग थोडे नकली वाटत होते. अर्जुनला डाऊट देखील आला होता. पोलीस त्याचं स्टेटमेंट घेतात. तो बोलतो की साक्षीच्या काही गुंडांनी मला इथे बांधून ठेवलं आहे. माझा मोबाईल देखील त्यांच्याकडेच होता. मग स्विच ऑफ कोणी केला असं पोलीस त्याला प्रश्न करतात. मला काहीच माहीत नाही असं तो बोलतो. त्यानंतर मला माफ कर अर्जुन असं हा सचिन बोलतो आणि मला घरी घेऊन चल असं बोलतो. त्यावेळेस हा खूप चिडलेला असतो. शेवटी पोलीस बोलतात की याला घेऊन जा म्हणून, आम्ही यांचं स्टेटमेंट घेतलं आहे. आता हा ज्यावेळेस निघायला लागतो त्याच्या पाठोपाठ सचिन देखील निघायला लागतो. अर्जुन त्याला खूप नकार देत असतो. अर्जुन गाडीत बसतो आणि लॉक करून घेतो गाडी, पण त्याला घेत नाही. शेवटी खूप फोर्स करतो तो की मला माझ्या बाळाचं तोंड बघू दे. त्यावेळेस तो सचिनला आतमध्ये बसायला जागा देतो. इकडे पाजीचा कार्यक्रम चाललेला असतो. खूप सगळेजण सुखामध्ये असतात, पण अस्मिताचं तोंड पडलेलं असतं. त्याच वेळेस मात्र तिकडून सचिनचा आवाज येतो, अस्मी म्हणून. त्यावेळेस हिचा चेहरा खुलतो आणि ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघते. सर्वजण बघतच असतात की हा सचिन इथं आला कसा काय आणि याला आणलं कोणी. त्यावेळेस अर्जुनला सर्वजण प्रश्न करत असतात, ही या मूर्ख माणसाला इथं आणलं कोणी. अस्मिता त्याला बिलगते. त्याच्याकडून बाळाला हा सचिन घेतो. त्याच वेळेस सर्वजण त्याच्यावर चिडतात. अर्जुन त्याला बाहेर खेचतो आणि बस झालं तुझं नाटक, आता निघायचं इथून. त्यावेळेस प्रताप देखील बोलतो, ह्या मूर्ख माणसाला इथं आणलंच कोणी. कल्पना देखील बोलते. सर्वजण बोलतात की ह्या माणसाला इथं आणायचं कारण काय. त्यावेळेस सर्वांची तू माफी मागतो. मला माफ करा, तुम्हाला जे समजलं आहे ते तसं काहीच नाही. साक्षी आणि त्यांच्या गुंडांनी मला पकडलं होतं, माझा नाईलाज होता. ही चुकी वारंवार होत नव्हती. शेवटी ती मला सारखी घरी यायची, धमकी द्यायची, म्हणून मी कंटिन्यू करायचं ठरवलं. ती घरापाशी देखील आली होती. अस्मिताला ह्या नकली माणसाचं सगळं बोलणं खरं वाटत असतं. त्यावेळेस सगळं याच्यावर विश्वास ठेवायचा असं सायली बोलते. आणि विश्वास का ठेवायचा असं बोलल्यानंतर अस्मिता सायलीलाच बोलू लागते, तुझ्या नवऱ्याकडून काही चुकलं तर तू त्याला माफ करणार नाहीस का. त्यावेळेस ही अक्षम्य अशी गोष्ट आहे अशी सायली देखील बोलते. अस्मिता त्याची बाजू घेत असते, सर्वांना ओरडत असते, शांत बसा बोलत असते. घराचं सगळं वातावरण बिघडलेलं असतं. सुभेदारच्या घरामध्ये हे कसलं पाचीच्या पूजेच्या दिवशी विघ्न आलाय असं सर्वजण मनात विचार करत असतील कदाचित. अर्जुन खूप चिडलेला असतो. सायली देखील बोलते, माझ्या नवऱ्याकडून अशी चुकी झाली असती तर मी त्याला माफच केलं नसतं. सचिनला बाहेर काढून देण्याचा कार्यक्रम होणारच असतो, पण अस्मिता त्याची बाजू घेते आणि अश्विन देखील त्याच्यावर खूप चिडतो. सचिन खूप रडकुंडलेला असतो. रडवलेल्या चेहऱ्याकडे बघून कुणाला दया येत नसते, मात्र अस्मिता त्याची बाजू घेते, सर्वांना ओरडते. इकडे दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर सगळेजण बसले असते, पण जेवणाला कोणाची इच्छा होत नसते. घरच्या खाली कोणाचा घास जाणार नसतो. त्यावेळेस प्रिया बोलते की मी काहीतरी खायला करते. त्यावेळेस कुणी जेवायला तयार नसतं आणि सर्वजण एक एक करून उठून जातात. अश्विनकडे प्रिया मात्र बोलते की घराचं काय चाललं आहे काहीच कळत नाही. अश्विनला प्रियाचं हे चांगलं वाटत असतं, पण ती नकली वागत असते हे फक्त सायलीलाच माहीत असतं. इकडे सचिन गुपचूप साक्षीला फोन करण्यासाठी उठतो आणि फोन करणं तेवढ्यात बाळ रडण्याचा आवाज येतो. त्याच वेळेस तो बाळाला घेतो आणि बाळाला घेतलेलं पाहून अस्मिताला खूप आनंद वाटतो. बापाचा मायाचा आधार यासाठीच पाहिजे असतो. अस्मिता तू झोप असा नकलीच बोलतो आणि तिला गुंडाळल्यानंतर हा हसतो. इकडे साक्षी डायरेक्टली प्रियाला कॉल करते. खूप रात्र झालेली असते. एवढ्या रात्री तुम्हाला कॉल का केला अशी ही प्रिया प्रश्न करते. त्यावेळेस माझं ऐक असं ती बोलते आणि ती बोलते, सचिन तिथे व्यवस्थित पोहोचला आहे का, सचिन आणि माझं बोलणं उद्या करून देशील का. त्यावेळेस ती हट्टी पेटलेली असते आणि फोन ठेवू नको, सगळं ऐक. त्यावेळेस ही ठरवते की हिच्याकडून पैसे उकळायचा. वा, चांगलंच सोन्याची अंडी देण्याची कोंबडी मिळाली आहे असं ही विचार करते आणि तिच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करते. इकडे अर्जुन आणि सायली वर रूममध्ये असतात. अर्जुन बोलतो, थोडी चुकलं तर लगेच मला तू सोडून जाशील का. त्यावेळेस तुम्हाला सोडून जाण्याचं काय एवढं मनावर घेताय तुम्ही असे सायली संशय व्यक्त करते. पण अर्जुनला सांगायचं असतं की साक्षीला मी याच्या आधीच बघितलं आहे, पण तो सांगू शकत नव्हता. त्याला काय करावं काही कळत नाही. शेवटी मिटतं. इकडे फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजमधली एक मुलगी घरी येते आणि सायली बोलते की आमची ही प्रिया देखील तिथं आहे. तसं ती हिच्याकडून पतिमात्याकडून तिचं ID कार्ड देखील मागून घेते आणि याचा अर्थ ती मुलगी ओळखत नाही, तर याचा अर्थ ती कॉलेजमध्येच नसणार. नक्की काय चालू आहे हे